मित्र हो, अवतीभोवतीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. जीवन जगत असताना ना, माणसं कमालीचे हताश होतात, निराश होतात. कारण आपण ज्या गोष्टी प्लॅन केलेल्या असतात ना, तर त्या गोष्टी कधी-कधी नाही उतरत किंवा आपण ठरवलेली जी गोष्ट असते, तर ती कधी त्या वेळेत पूर्ण होत नाही किंवा आपल्याला जसा पाहिजे तसा अपेक्षित रिझल्ट येत नाही आणि नेमकं त्याच ठिकाणी आपण चुकतो, आपण गिव्ह करतो. पण मला असं वाटतं एखाद्या गोष्टीला तुम्ही 1 वेळा अपयश येईल, 2 वेळा येईल, 3 वेळा येईल. म्हणजे मी जगातील सगळ्यात मोटिव्हेशनल पर्सन जर माझ्यासाठी कोण असेल, तर ते म्हणजे यार मांझीसारखा माणूस जो सातत्यानं एका डोंगराला फोडण्याचं काम रोज करतो न चुकता. पूर्ण तारुण्य जातं, म्हातारपण जातं, तरी हा माणूस आपल्या ध्येयापासून बाजूला हटत नाही. म्हणजे काय कमाल आहे यार! की ही गोष्ट माणसाच्या मनात असली पाहिजे. बाकी एक्झाम वगैरे तर नॉर्मल गोष्टी आहेत. तुम्ही 1 वेळा ट्राय करा, 2 वेळा करा, 3 वेळा करा. पण 4थी किंवा 5वी वेळा अशी येते, की तुम्हाला त्यामधले सगळे बारकावे माहिती होतात. तुम्हाला सगळ्या गोष्टींचा एक खळगा माहिती होतो आणि मग तुम्हाला यश मिळवायला सुरुवात होते. पण तोपर्यंत आपण त्या जागेवर टिकलो पाहिजेत, त्या जागेवर आपण थांबलो पाहिजेत. हीच आपल्या यशाची पावती आहे. कारण आपण अवतीभोवती पाहत असतो. बरेच अशी माणसं असतात, की ते आपल्यापेक्षा खूप कमी असतात. पण ते आपल्यापेक्षा मेहनतीनं, सातत्यानं, चिकाटीनं, जिद्दीनं एकनिष्ठ असणारी माणसं असतात. म्हणून त्यांच्या वाट्याला यश येतं. तुम्ही त्यांच्यापेक्षा बुद्धीनं जास्त असतात, तरीही तुमच्या वाट्याला अपयश येतं. कारण आपण त्यांच्या सातत्य, डिसिप्लिन या सगळ्या गोष्टींची बरोबरी नाही करू शकत. म्हणून आयुष्यात पुढं जर जायचं असेल ना माणसाला, तर 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे स्वतःवरचा आत्मविश्वास आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली असणारी डिसिप्लिन. या गोष्टीला पर्यायच नाही.